फ्रीवेज मीडिया टीव्हीच्या परिवर्तनाचे शिलेदार या सदरात आजचे आपले तिथे आहेत माननीय राजेंद्रजी गावित. राजेंद्रजी गावित यांनी विद्यार्थी दशेपासूनच आपल्या चळवळीच्या कार्यात झुकून दिलेलं होतं. आदिवासी विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र त्यांनी पिंजून काढत असतानाच राजकीय पक्षांशी संपर्क आणि त्याचवेळी कार्यकर्ते घडवणं आणि त्याचवेळी आपला व्यापक जनसमूह उभा करणं या कसरतीच्या कामामध्ये त्यांनी आपलं संघटन कौशल पणाला लावलेलं आहे. आणि आज ते एका राजकीय पक्षाच्या मंचावर सत्ताधारी होण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास हा फार संघर्षाचा आहे. हा प्रवास त्यांनी कसा केला आणि एकूणच आदिवासी विद्यार्थी चळवळी त्यांनी काम करताना काय अनुभव आले, काय नव्याने त्यांनी या प्रस्थापित राजकीय पक्षांकडे विद्यार्थ्यांना आकर्षूनच नाही तर कायम त्या पक्षांकडे त्यांना संघटित करून ठेवलं, तर ही किमया महाराष्ट्रातल्याच नव्हे तर देशातल्या फार कमी राजकीय व्यक्तींकडे आहे. ही किमया राजेंद्र गावित यांनी कशी साध्य केली याविषयी आजचा आपण त्यांचा प्रवास जाणून घेऊया. गावित साहेब, फ्रीवेज मीडिया टीव्हीच्या परिवर्तनाचे शिलेदार या सदरात आपलं स्वागत. नमस्कार. नमस्कार साहेब, आपण धुळे जिल्ह्यासारख्या आदिवासी आणि दुर्गम भागातून आलात. आदिवासी विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून आपण कार्याला सुरुवात केली आणि आज मुंबईसारख्या महानगरापर्यंत येऊन आणि विशेषतः कोकण प्रदेशातल्या आदिवासींचं संघटन आपण निर्माण केलं. हा नेमका प्रवास तुम्ही याची सुरुवात कशी केली? 1972 साली 72 आणि 73 साली खऱ्या अर्थाने आदिवासी समाजाला सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या त्यांनी सक्षम झालं पाहिजे. आणि म्हणून त्यावेळेस स्वर्गीय त्यावेळेच्या पंतप्रधान इंदिराजी गांधींनी दऱ्याखोऱ्यातील आदिवासी बांधवांनी इतर समाजाबरोबर मुख्य प्रवाहात आलं पाहिजे म्हणून आश्रमशाळेची समूहाची त्या ठिकाणी संकल्पना तयार केली. आणि महाराष्ट्रामध्ये नव्यानंच समाजकल्याण विभागाच्या माध्यमातून 13 आश्रमशाळा 1971 आणि 72 साली सुरू झाल्या. आणि त्या पहिल्या वर्गामध्ये म्हणजे मी त्या ठिकाणी प्रवेश घेतला. त्यापूर्वी जिल्हा परिषद म्हणजे त्यापूर्वी आश्रमशाळेला मी जाण्याच्या अगोदर त्यावेळेस म्हणजे आणेवारीला महत्त्व होतं. असं म्हणजे 1 आणा, 2 आणा, 5 आणा, 4 आणा ह्याला महत्त्व होतं. आणि त्यावेळेस मला ते पुस्तकं घेण्यासाठी, पाटी घेण्यासाठी माझी आई वडील लहानपणापासूनच दगावल्यामुळे त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने तिला संपूर्णपणे एक स्वतःच्या जबाबदारीवरती 3 बहिणी आणि आम्ही 2 भाऊ अशा 5 लोकांचं पूर्ण पोसण्याचं त्या आईवरती जबाबदारी होती. आणि आमच्याकडे जगण्याचं कुठलं साधन नव्हतं. एक बैल होता आणि तो बैलसुद्धा एक त्या ठिकाणी भाड्याने त्या ठिकाणी एखाद्याला बैलाची जी गरज लागली कोणा याच्यासाठी ओतासाठी असं पेरणीसाठी तर त्यावेळेस तो बैल भाड्याने द्यायचे आणि त्या बैलाच्या याच्यावरती जे काय भाडं मिळायचं त्याच्यावरती आमची गुजराण व्हायची. म्हणजे इतकी हलाख्याची परिस्थिती असं. पहिलीमध्ये जेव्हा मी प्रवेश घ्यायला गेलो तेव्हा माझ्याकडे पुस्तकं नव्हती, पाटी नव्हती. माझी आई एक रुपयासाठी पूर्ण गावभर फिरली परंतु तिला कोणी 1 रुपया दिला नाही. परंतु एक अत्यंत गरीब घराण्यातली महिलाने मला त्यावेळेस आईला 25 पैसे दिले आणि त्या 25 पैशातून त्या ठिकाणी पाटी, पुस्तकं वगैरे आम्ही त्यावेळेस त्या ठिकाणी आपण घेतली. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की आणेवारीला त्यावेळेस अवास्तव अशा प्रकारचं महत्त्व होतं. आणि अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा या ठिकाणी त्याला आम्ही तोंड देत शासकीय आश्रमशाळेमध्ये म्हणजे आपण प्रवेश घेतला. त्या ठिकाणी सगळ्या सोयीसुविधा त्या ठिकाणी उपलब्ध झाल्या. काही दिवस जवळजवळ आम्ही आमचं गाव आणि आश्रमशाळा जवळजवळ म्हणजे 13 किलोमीटर त्या ठिकाणी प्रवास होता. दररोज जायचं, दररोज यायचं आणि पायामध्ये चप्पल नसायची. मग उन्हाळा असो, पावसाळा असो, हिवाळा असो. आणि अशा पद्धतीने आम्ही 1ली ते 10वीपर्यंत म्हणजे आम्ही त्या शासकीय आश्रमशाळेमध्ये मी शिक्षण घेतलं. आश्रमशाळेत सगळ्या सवलती जरी मिळत असल्या पण तरीसुद्धा त्या ठिकाणी 10वीमध्ये जो फॉर्म भरायचा होता असं ते फॉर्म भरण्यासाठी जवळजवळ त्या ठिकाणी 52 रुपये लागत होते. आता हे 52 रुपये आणायचे कुठून असं. आणि मग आई माझ्या दोन्ही बहिणी, आई नंदुरबार ते आपलं आमचं जे गाव उमज म्हणून आहे नंदुरबार तालुक्यातलं जवळजवळ त्या ठिकाणी एक 20 किलोमीटरच्या अंतराने आणि 20 किलोमीटर अंतराने आणि तिथून जवळ एक 6 ते 7 किलोमीटर जंगल आहे. त्या जंगलामधनं त्यांनी त्या मुळ्या आणायच्या आणि दोन्ही बहिणी आणि आईने त्या मुळ्या विकून मला त्या ठिकाणी 42 रुपये त्या ठिकाणी 42 रुपये दिले. अजूनही म्हणजे बाकीचे 10 रुपये कमी पडत होते.
मग मी स्वतः त्या ठिकाणी जंगलात जाऊन 10वीची म्हणजे अभ्यास चालू होता, परीक्षा जवळ आली, पण तरीसुद्धा ते 10 रुपये त्याला त्या दिवशी दुसऱ्या दिवशी मिळणं कठीण, म्हणजे आपलं दुसऱ्या दिवशी मिळणं गरजेचं होतं आणि फॉर्म भरायचा हा त्याच्या आदल्या दिवशी शेवटचा दिवस होता. आणि मी स्वतः त्या ठिकाणी मोळ्या घेऊन जवळजवळ मी, आई, दोन्ही बहिणी असं आम्ही चौघांनी नंदुरबारच्या त्या ठिकाणी एक थिएटर आहे, मुलांनी ओळखू नये आश्रम म्हणजे त्या वसतिगृहातल्या मुलांनी मला ओळखू नये की मी मोळ्या विकायला आलो. आणि म्हणून त्यांनी काय केलं, म्हणून मी काय केलं की रात्री आम्ही त्या ठिकाणी मोळ्या विकायला गेलो, रात्री म्हणजे साधारण 9 ते 10च्या दरम्यान. आणि ते 10 रुपये जमा केले आणि अशा पद्धतीने आपण जवळजवळ त्या 52 रुपये म्हणजे आपलं ती फी आणि फोटो वगैरे, फोटोला 10 रुपये लागली, 42 रुपये त्याला 10वीच्या फीची फी भरावी लागली. अशा पद्धतीने आपण 10वीची परीक्षा पास झालो. त्यानंतर आपण मुंबईत आलो. मुंबईमध्ये माझा एक मित्र होता, हिरामध्ये हिरे घासायचा, राजू गावित म्हणून, आणि गोरेगावला आम्ही त्या ठिकाणी सुरुवात केली. तिथून त्याच्याशी संपर्क आला. मग गोरेगावला गौतम वसतिगृह आहे, त्या ठिकाणी आम्ही शिक्षण घेतलं असं. आणि 11वीपासून 11वी-12वी या ठिकाणी अभिनव विद्या मंदिर जे आहे भाईंदरचं, त्या ठिकाणी मी शिक्षण घेतलं. जिल्हा अलग, ठाणे आणि मुंबई अलग असल्यामुळे त्या ठिकाणी वसतिगृहामध्ये प्रवेश मिळत नव्हता, परंतु अधीक्षकांना विनंती केली आणि आपण म्हणजे मला 11वीला त्या ठिकाणी प्रवेश मिळाला. पण तत्पूर्वी नंदुरबारला असताना मी 8व्या वर्गात होतो. त्या ठिकाणी वसतिगृहामधले त्या आदिवासी विद्यार्थ्यांची स्थिती काय, त्यांची दशा काय, आणि मी स्वतः आश्रमशाळेत, त्या शासकीय आश्रमशाळेमध्ये वाघाळे म्हणून वाघाळे तालुका नंदुरबार या ठिकाणी 1ली ते 7वीपर्यंत शिक्षण घेतलं आणि 8वी ते 10वी नंदुरबारला शिक्षण घेतलं असं. आणि त्या ठिकाणी सगळ्या परिस्थितीची जाणीव होती, म्हणून मी त्या ठिकाणी पहिल्यांदा येत्या 8वी वर्गात असताना मी आदिवासी विद्यार्थी संघटनेमध्ये मी कामाला सुरुवात केली. कामाला सुरुवात मी खूप अडचणींना तोंड द्यावं लागलं. लहान जरी होतो, बऱ्यापैकी हुशार असल्यामुळे त्या ठिकाणी MA BA झालेले मुलंसुद्धा माझ्याकडे आकर्षित व्हायचे. आणि अशा पद्धतीने एक संघटनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला आदिवासी विद्यार्थी संघटनेत काम केलं. त्यानंतर मुंबईला आल्यानंतर स्वर्गीय मृणाल ताई गोरे या ठिकाणी त्यांची राष्ट्रसेवा दलाशी त्यांची ज्या ठिकाणी त्या राहत होत्या त्या ठिकाणी राष्ट्रसेवा दलाची शाखा होती. त्या राष्ट्रसेवा दलाशी आपला जवळीक संपर्क आला आणि राष्ट्रसेवा दलामध्ये काही वर्ष काम केली. त्यानंतर कॉलेजला मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज आपलं मुंबईचं, आपलं विटीचं सिद्धार्थ कॉलेज, त्या ठिकाणी मी आपलं FIBAला ॲडमिशन घेतलं. आणि सुदैवाने त्या ठिकाणी मला मुंबई महानगरपालिकेमध्ये त्याच वर्षी नगरपालिकेत एक क्लर्क म्हणून मला त्या ठिकाणी एक म्हणजे मी नोकरीला लागलो. कारण पैसे नसल्यामुळे म्हणजे काय की त्याला ती नोकरी पत्करावी लागली. आणि 12वी पास झाल्यानंतर मी खरं म्हणजे इंजिनिअरिंगला मी 10वी नंतर मी इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं. पहिलं वर्ष पास झालं, परंतु दुसऱ्या वर्षाला काही एटीकेटी मिळाली. त्यावेळेस आई खूप सिरियस असल्यामुळे धुळे सिव्हिल हॉस्पिटलला त्यावेळेचे स्वर्गीय अमृतसिंग वसावे सिव्हिल सर्जन होते, त्यांनी खूप मदत केली असं. परंतु शेवटी पैसे नसल्यामुळे थोडंफार जे होतं ते आईसाठी घालवलं आणि मला अर्धवट इंजिनिअरिंग कॉलेज सोडावं लागलं असं. त्यानंतर मग पैसे नसल्यामुळे, आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे त्या ठिकाणी मी BMCमध्ये नोकरीला लागलो. ENT हॉस्पिटल, नाक कान घसा हॉस्पिटलला त्या ठिकाणी मला ती अपॉइंटमेंट मिळालं. मी 3 वर्ष नोकरी केली. त्यानंतर मृणालताईंशी जवळीक संपर्क आला. गोरेगाव हॉस्टेलला गौतम वसतिगृहामध्ये मी प्रवेश घेतला, त्याच्यामुळे ताईंशी खूप जवळीक संपर्क आला. त्यानंतर हळूहळू त्या ठिकाणी राष्ट्रसेवा दलामध्ये काम करत असताना कपिल पाटील आपले आता जे शिक्षक प्रतिनिधी आहेत त्यांच्याशी जवळीक संपर्क आला. आणि छात्र भारतीमध्ये कामाला थोडे दिवस छात्र भारतीमध्ये कामाला सुरुवात केली. मग युवराज मोहिते असतील, निखिल वागळे वगैरे, हा जो मोठा ग्रुप, संध्या कांबळे वगैरे, ही सगळं जे ग्रुप, समाजवादी विचार, सुरेश कराडे असतील, जी खूप चांगली मंडळी म्हणजे ही चांगली मंडळींशी माझा संपर्क आला. त्यानंतर मी छात्र भारतीमध्ये काही दिवस काम केलं. त्यानंतर आदिवासी विद्यार्थी संघटनेची त्यावेळेचे आमचे 1982 साली KC पाडवी, आमदार KC पाडवीने त्यावेळेस संघटना स्थापन केली. असंख्य लोकांनी आदिवासींच्या नावाने त्या ठिकाणी बोगस सर्टिफिकेट घेऊन मेडिकलमध्ये प्रवेश घेतला होता. आणि पुण्याला मोठं BJ मेडिकलला तो मोठा प्रकार झाला. जो 62 पैकी 60 मुलं ही बोगस होती. आणि आपण ज्या समाजामध्ये जन्म घेतला त्या समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे, त्या दृष्टिकोनातून मी खूप म्हणजे त्या ठिकाणी आम्ही लढा उभा केला. आणि गोरेगाव वसतिगृहामध्ये शिकत असताना मुंबई असेल, पूर्ण महाराष्ट्रभर
विशेष करून ठाणे जिल्ह्यामध्ये आदिवासी भागामध्ये आपण त्या ठिकाणी प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली आणि हे काम करत काम म्हणजे आता वावर वांगणी जे होतं 1991 साली त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकर नाईक त्यावेळेस मुख्यमंत्री होते. जवळजवळ 110 बालकं त्यावेळेस कुपोषणाने दगावली होती आणि तिथून आपण एका खऱ्या अर्थाने संघटनेच्या माध्यमातून सुरुवात केली आणि प्रत्येक तालुक्यात म्हणजे ठाणे जिल्ह्यातील बहुतेक आदिवासी जे बहुबाल तालुका आहे त्या ठिकाणी त्या ग्रामीण भागामध्ये मी काम करण्याचा प्रयत्न केला आणि सगळ्यात महत्त्वाचं जे आपण 91ला खऱ्या अर्थाने ठाणे जिल्ह्यामध्ये सुरुवात केली. हे करत असताना 96 ते 97 साली लोकसभेची निवडणूक होती. त्यावेळेस मी तिथे काँग्रेसचे उमेदवार म्हणजे आपलं माणिकराव दादा हे सतत निवडून यायचे, परंतु त्यावेळेस मात्र त्यांना अडचण होती आणि म्हणून त्यावेळेस आम्ही एक ते पडू नये म्हणून थोडीशी एक व्यूहरचना केली आणि मी त्या ठिकाणी तिसऱ्या आघाडीमधनं सायकलवरती खरं म्हणजे सायकलचे काय आपला समाजवादी पक्षाचे काही संबंध नाही, पण तरीसुद्धा कपिल पाटील यांनी थोडंसं आणि मृणालताईंचा आग्रह होता की गावीत म्हणजे ताईंचा आग्रह की फक्त एक आपलं तिसऱ्या आघाड्यातून मी उभं होतो, परंतु कपिल पाटलाचं एक होतं की त्या ठिकाणी मुकेश पटेल वगैरे संबंध असल्यामुळे बरं का आणि ते महानगरमध्ये काम करत होते, मीही महानगरमध्ये त्या ठिकाणी माझं नेहमी येणं जाणं असायचं. तर त्यामुळे उभं राहिलो आणि मला मिळाली 32,000 मतं आणि माणिकराव गावितांनासुद्धा म्हणजे ते म्हणजे आता त्यावेळेस सगळ्यात कमी मतांनी ते निवडून आले आणि म्हणून अशा प्रकारे एक व्यूहरचना आपण त्या ठिकाणी ती केली होती. त्यानंतर मात्र इथे जरी पडलो परंतु एक थोडंसं एक स्पिरिट थोडंसं पॉलिटिकल विषयी रुची निर्माण झाली. खरं म्हणजे आमच्या राजकारणाशी काही संबंध नाही, कारण आम्ही आतापर्यंत मी जे काय केलं ते एक सामाजिकदृष्ट्या काम करण्याचा प्रयत्न आहे आणि काँग्रेसच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी नेहमी, कारण काँग्रेसची विचारसरणी काँग्रेसचे पुढारी तरुणांना विचारात घेत नाही अशी त्यावेळेस आमची भावना होती आणि काही अंशी तेही बरोबर होतं. परंतु जेव्हा नंतर मग काँग्रेसमध्ये सुद्धा काँग्रेसने काही पॉलिसी बदल केला आणि तरुणांना त्या ठिकाणी वाव दिला, असं जसं की आमदार केसी पाडवी असतील, पद्माकर वळवी असतील किंवा गेडाम असतील, अनेक अशी काही आत्राम वगैरे ही सगळी तरुण मंडळी जेव्हा पुढे यायला लागली तेव्हा मग आम्ही काँग्रेसशी थोडं आकर्षित झालो आणि आदिवासी सामाजिक संघटनांबरोबर आदिवासी एकता परिषद असेल, काळूराम धोदडे, वाहरू सोनवणे ही काही निस्वार्थी मंडळी त्या ठिकाणी काम करत होती. त्यावेळेस मी पण ठरवले की आपण या मंडळीबरोबर आपण काम केलं पाहिजे आणि नुसती विद्यार्थी संघटनामध्ये काम न करता त्या ठिकाणी सामाजिक क्षेत्राबरोबर त्या ठिकाणी राजकीय जोड असल्याशिवाय आपण लोकांचे प्रश्न सोडवू शकणार नाही. हे माझ्या मनामध्ये त्या ठिकाणी एक आपलं एक म्हणजे आपलं मनामध्ये आलं की आपण खऱ्या अर्थाने लोकांची सेवा करायची असेल तर त्याला राजकीय जोड असणं, कुठल्या तरी सत्ताधारी पक्षाशी आपण जुळवून घेणं खूप गरजेचं आहे आणि म्हणून BJP सेनेमध्ये जाऊ शकत नाही, कारण त्यांची विचारसरणी ही वेगळ्या प्रकारची असल्यामुळे हिंदुत्ववादी अशा प्रकारे संघटना असल्यामुळे तिथे जाणं अशक्य होतं आणि शेवटी दगडापेक्षा वीट मऊ आणि म्हणून काँग्रेस पक्ष हा एक निश्चितच आदिवासी समाजाच्या एक विकासात्मक दृष्टिकोनातून त्या समाजाला पुढे नेणारा असा हा काँग्रेस पक्ष असल्यामुळे त्या ठिकाणी काँग्रेसशी आम्ही जोडलं गेलो आणि 1900 आपलं ज्यावेळेस खासदार गोविंदा लोकसभेतून उभे होते त्यावेळेस उत्तर मध्य मुंबई जो मतदारसंघ आहे की जोगेश्वरीपासून तर पालघरपर्यंत हा मतदारसंघ होता. खासदार गोविंदा उभे राहिले 2004च्या या निवडणुकीमध्ये. त्यांना मी खूप मदत केल्यामुळे काय माहिती आहे की म्हणजे त्या चांगल्या मताने त्या ठिकाणी पालघरमधनं चांगली आघाडी घेतली. 53,000च्या आसपास म्हणजे आघाडी कमी 6 ते 7,000 घेतली, परंतु 53,000 मतं त्यांना त्यावेळेस मिळाली आणि अशा पद्धतीने ते निवडून आले. त्यांना प्रश्न होता की पालघर ही राखीव मतदारसंघ होता, कोणाला द्यायचा हा मोठा प्रश्न होता. त्यांना माहिती नव्हतं की मी आदिवासी आहे, कारण शेवटी ते सिनेसृष्टीशी निगडीत असल्यामुळे त्यांना बाकीचे काही जातपात वगैरे हा काही त्यांच्यासमोर तो प्रश्न येत नाही आणि म्हणून त्यांनी सांगितले की अरे आपला आदिवासी कॅन्डिडेट पाहिजे. मग आमचं त्यावेळेस त्यांचे PA म्हणून काम करायचे शशी प्रभू म्हणून असं. मग त्यांनी सांगितलं अरे गावित साहेब ही मतलब आदिवासी कॅन्डिडेट आहे बोले, क्या बात करते बोले. आणि मी काँग्रेसच्या सभासदही नव्हतो असं बरं का, पण त्या एरियामध्ये सामाजिक क्षेत्रात काम करणारा म्हणजे अचानक मग आणि त्यावेळेस ते खासदार असल्यामुळे सोनिया मॅडमकडे किंवा काँग्रेसमध्ये त्यांचं खूप वजन होतं. सहज गेले. आदल्या दिवशी मला त्यांनी सांगितलं की नाही राजेंद्र गावितला तिकीट द्यायचं. त्याप्रमाणे मला त्यांनी म्हणजे सहज म्हणजे मॅडमने त्यावेळेचे मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेबांना फोन केला आणि शिंदे साहेबांनी दुसऱ्या दिवशी मला सभासद करून घेतलं आणि ज्या दिवशी यादी डिक्लेअर करणार होते त्या दिवशी माझं त्या यादीमध्ये नाव आलं आणि हा योग असतो असं. आणि 2014मध्ये तेव्हासुद्धा म्हणजे 8,000 म्हणजे 4,500 मताच्या फरकाने मी त्यावेळेस माझा पराभव झाला.
म्हणजे माझ्या त्या पालघरमध्ये कोणी नव्हतं, परंतु जे त्यावेळेचे आमदार, तत्कालीन आमदार मनीषा निमकर ज्या होत्या, त्यांच्याविषयी लोकांचं प्रचंड म्हणजे अनरेस्ट होता, असंतोष होता. आणि लोकांमध्ये कसं पोचायचं म्हणून जवळजवळ 10-1 लाखाच्या आसपास नोटबुक मी त्या ग्रामीण भागामध्ये त्या घरोघरी त्या विद्यार्थ्यांना मी वाटल्या. आणि त्याच्यातून माझी एक अशी पब्लिसिटी झाली आणि आदिवासी भागामध्ये लोक मला चांगल्या प्रकारे ओळखत होते की गावी साहेब हा सामाजिक कार्यकर्ता काम. पण इतर समाजाशी फारच खूप काही संपर्क नव्हता. पण तरीसुद्धा लोकांनी मला 52,000 मतं म्हणजे काँग्रेसला म्हणजे त्या 30-35 वर्षामध्ये त्या ठिकाणी 20,000च्या वरती कधी मतं मिळाली नव्हती. ती मला 52,000 मतं या लोकांनी दिली. आणि मी ठरवलं की ठीक आहे, काही जरी झालं, आपला पराभव जरी झाला, परंतु ज्या लोकांनी आपल्यावर विश्वास व्यक्त केला त्या विश्वासाला आपण तडा जाऊ द्यायचा नाही. आणि त्या दृष्टिकोनातून मी कामाला सुरुवात केली 2009मध्ये. मग जेव्हा एक मतदारसंघाचे विभाजन डिलिमिटेशनमुळे पालघरचा 60% आणि 40% डहाणू मतदारसंघ आला आणि त्या ठिकाणी आपल्याला जवळजवळ आपण 21,000च्या मताने आपण त्या ठिकाणी निवडून आलो. 2014मध्ये अत्यंत आणि त्यानंतर निवडून आल्यानंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी, खरं म्हणजे त्यांना मी मनापासून धन्यवाद देईन, 1 वर्ष मी आमदार राहिलो. आणि त्यानंतर जेव्हा मुख्यमंत्री बदलले त्यानंतर मात्र पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री आले. त्यांनी तरुणांना एक वाव द्यावा आणि कामाची पावती, तरुणांनीसुद्धा पुढं आलं पाहिजे म्हणून त्या दृष्टिकोनातून त्यांनी खूप चांगल्या म्हणजे त्या ठिकाणी आमचे त्यावेळेचे मंत्री राजेंद्र मुळक असतील, सावंत असतील, त्याचप्रमाणे सतीश पाटील असेल, मी असेल, असं आम्ही 4-5 लोक आम्ही जे तरुण जे मंत्री होतो राज्यमंत्री म्हणून, की तरुण म्हणजे आपलं तरुणांनीसुद्धा पुढं आलं पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी त्या ठिकाणी आपलं 4 तरुण उमेदवारांना त्या ठिकाणी राज्यमंत्रीपद दिले. आणि राज्यमंत्रीपद दिल्यानंतर मी ज्या शासकीय आश्रमशाळेमध्ये शिकलो, ज्या कामगारांच्या प्रश्नांच्या बाबतीमध्ये लढा आपण विद्यार्थी संघटना चळवळीत किंवा सामाजिक संघटनेत काम करताना दिला आणि त्यानुसार मला त्याची जाणीव होती. असं पूर्वी मी कुठेतरी आमच्या एखाद्या मंत्र्याकडे मी ते निवेदन घेऊन जायचो. आता तेच निवेदन मला त्या ठिकाणी बरं का की लोक माझ्याकडे निवेदन घेऊन यायचे. आणि म्हणून ज्या समाजात आपण जन्म घेतला त्या समाजाची एक सामाजिक बांधिलकी आणि माझ्या मतदारसंघामध्ये असलं की त्या ठिकाणी समाज वगैरे हा काही इश्यू नाही. माझ्या मतदारसंघातली जी व्यक्ती असेल त्या व्यक्तीला मदत करणं. आणि राज्यमंत्री झाल्यानंतर मी संपूर्ण महाराष्ट्रातली जनता जी आहे, जी उपेक्षित आहे, ज्यांना खरोखर मदतीची गरज आहे, अशा लोकांना मदत करणं, मग ते कुठल्या जातीचा असो, कुठल्या पंथाचं, हिंदू असो, मुस्लिम असो, ख्रिश्चन असो किंवा दलित असो किंवा आदिवासी असो, ब्राह्मण असो, मराठा असो, कोणी का असे ना, तो शेवटी समोर आला आहे, तो अडचणीत आहे, त्याला मदत केली पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून मी काम केला. आणि विशेष करून मच्छीमार बांधवांसाठी स्वातंत्र्यानंतर, आपल्या माहितीसाठी म्हणून सांगतो, स्वातंत्र्यानंतर त्यांना कधी जेटी नव्हती, त्यांच्याकडे भूप्रतिबंधक बंधारे नव्हते, त्यांच्याकडे मूलभूत नागरी सुविधा नव्हत्या. मी प्रचंड काम केलं. एकट्या 7 पाटीमध्ये गाळ काढण्यासाठी 31 कोटी रुपये आपण दिले. कारण त्यांचे जे आपले गाळ काढण्यासाठी त्यांच्या बोटी समुद्रात त्या रेतीमुळे जाऊ शकत नव्हत्या, म्हणून त्याचं चॅनल तयार करायचं. आणि म्हणून त्या ठिकाणी DPDC, मेरीटाईम बोर्ड आणि केंद्रीय कृषी संचालनाच्या माध्यमातून आपण जवळजवळ 31 कोटी रुपये जेटी, कोकणातली सगळ्यात चांगली जेटी आपण त्या ठिकाणी जवळजवळ 8.25 कोटीची आपण त्या ठिकाणी जेटी आणि अशाच पद्धतीने जवळजवळ साधारण माझ्या माहितीप्रमाणे एक 30 ते 35 कोटीची कामं आपण दातीवरे म्हणजे पालघर मतदारसंघापासून तर अप टू झाई बोर्डीपर्यंत आपण या मच्छीमारांसाठी पालघरमध्ये गेल्या 35 वर्षात त्यांना ज्या पद्धतीने त्या भागाचा विकास व्हायला पाहिजे होता. कारण सेनेची सत्ता असल्यामुळे त्यांचं फक्त एकच की स्वतःच्या स्वार्थाच्या पलीकडे त्यांनी कधीही असं सामाजिक दृष्टिकोन करून काम केलेलं नाही. हे किमान पालघर तालुक्यामध्ये परिस्थिती खूप वाईट होती. राज्यमंत्री झाल्यानंतर माझ्यापुढे महत्त्वाचे जे आपलं मूलभूत जे नागरी सुविधा आहेत, वीज असेल, पाणी असेल आणि रस्ते असतील. आणि त्यावेळेस खऱ्यामध्ये सांगताना मला अभिमान वाटतं की मी मंत्री होण्याच्या अगोदर त्या ठाणे जिल्ह्यामध्ये जवळजवळ 2,400 पाड्यांमध्ये वीज नव्हती, पाड्यांमध्ये असं, आणि 18 महसूल गावांमध्ये वीज नव्हती. मी विचार केला की स्वातंत्र्यानंतरसुद्धा त्या भागातला राहणारा आदिवासी असेल, त्याला आजूबाजूला कुणबी समाज असेल, आगरी समाज असेल किंवा अन्य कुठल्या समाजातील व्यक्ती राहत असेल, त्याला स्वातंत्र्यानंतरसुद्धा वीज नसणे याच्यासारखं दुसरं दुर्दैव नाही. आणि म्हणून मी सगळ्यात महत्त्वाचं ठरलं की म्हणजे 2400 पाड्यांमध्ये आपण वीज आपण आपलं टर्म पूर्ण होईपर्यंत आपण दिलं पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थाने आपण 2400 पाड्यामध्ये आपण त्या ठिकाणी 2011 म्हणजे 10 आणि 11मध्ये 5 कोटी आदिवासी विकास करणं वर्ग केले MSCBकडे. 12 आणि 13मध्ये जवळजवळ आपण 17 कोटी रुपये वर्ग केले. 13 आणि 14मध्ये जवळजवळ आपण 21 कोटी रुपये आपण वर्ग केले. अशा पद्धतीने
त्या ठिकाणी निधी वर्ग करून 2400 पाड्यांपैकी मला सांगताना अभिमान वाटतं की आपण 1800 पाड्यांमध्ये त्या ठिकाणी वीज आणली. अजूनही उर्वरित 600 पाडे म्हणजे बाकी होते. खरं म्हणजे माझा जो पराभव झाला, खऱ्या अर्थाने लोकांनी चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी प्रचार केला. मी त्याच्यावरती येतोच आहे. तर अशा पद्धतीने त्या ठिकाणी आपण, कारण जी मी अधिकाऱ्यांना ते सांगायचे की तुमचा मुलगा रात्री म्हटलं पंखा नसेल, वीज नसेल तर झोपू शकणार आहे का? मग आदिवासी माणूस हा अंधारामध्ये राहतो, गवत वाढल्यामुळे सर्पदंश झाला, विंचू जसे झाला तर माणूस म्हटलं की इमिजिएटली मरेल म्हटलं, कारण कुठली आरोग्याची सुविधा नाही म्हटलं. आणि म्हणून त्या ठिकाणी म्हटलं आपल्याला माणूस एकदाच जन्म घेतो, पुन्हा पुन्हा जन्म घेत नाही. म्हणून आपल्याला म्हटलं या ठिकाणी एक सामाजिक दायित्व म्हणून आपण याला प्रायोरिटी दिली पाहिजे, प्राधान्य दिलं पाहिजे. सांगताना अभिमान वाटतं की 2400 पैकी 1800 पाड्यांमध्ये आपण वीज आणलं. 18 गावा महसुलापैकी जवळजवळ त्या ठिकाणी आपण एक 12 ते 13 गावांमध्ये त्या ठिकाणी आपण वीज उपलब्ध करून दिली असं. तर अशा पद्धतीने जर इच्छाशक्ती जर असेल तर माणूस काही करू शकतो. फक्त राजकारणात यायचं, मंत्री व्हायचं, मजा मारायची, लोकांना ज्याला जसं वाटेल तसं करू शकतात. परंतु आपण, मला एक म्हणजे जी सामाजिक जाणीव आहे, आपण ज्या समाजातून वरती आलेलो आहे, जो उपेक्षित समाज आहे, ते उपेक्षित समाजाला कशा पद्धतीने आपल्याला त्याला पुढे आणता येईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं वन हक्क पट्टे जी होती बरं का, त्या पट्ट्या म्हणजे खरं म्हणजे अखिल भारतीय काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधींना मनापासून धन्यवाद दिलं पाहिजे असं, की त्यांनी जो हा कायदा जो म्हणजे आघाडी सरकारने, UPA 1च्या सरकारने अत्यंत ऐतिहासिक अशा प्रकारचा हा कायदा आणला. आणि वन हक्क पट्ट्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी ठाणे जिल्ह्यामध्ये मी जवळजवळ 31,000 लोकांना आपण त्या ठिकाणी वन हक्क पट्टे वाटप केले. आता हे वन हक्क वाटप केले, पण त्यांना आता नुसतं जमीन देऊन फायदा नाही. आणि म्हणून त्यांना खऱ्या अर्थाने दारिद्र्य रेषेखालातून कसं बाहेर काढता येईल, त्यांचं मायग्रेशन जे आहे, स्थलांतर आहे, ते स्थलांतर कशा पद्धतीने थांबवता येईल. कारण आज आपल्याला कल्पना आहे की दिवाळी संपल्या हजारोच्या गणतीने आदिवासी हे म्हणजे रोजगारासाठी जी मोठी शहरं जी आहे, त्या मोठी शहरामध्ये रोजगारासाठी त्या ठिकाणी येत असतात. मिळेल ते वाहन, ते तुडकं मोडकं म्हणजे असं फाटलेलं काय गोदड असेल, जे काय असेल ते डोक्यावर घेऊन म्हणजे शहरामध्ये येत असतात. आणि दिवाळी संपल्यानंतर गावं उजाड असतात आणि प्रत्येकाच्या दरवाज्यावर म्हणजे त्या ठिकाणी लॉक असते. इतकी वाईट परिस्थिती आहे. म्हणून या बांधवांना ते आहेत त्याच ठिकाणी कसं राहता येईल. आणि म्हणून त्या ठिकाणी जे वन हक्क पट्टेधारक होते त्यांना आपण 9,000 असं जे काही आपले 9,000 लोकं होती, त्यांना आपण त्या ठिकाणी आदिवासी विकासकडनं वीज नसेल त्या ठिकाणी आपण 6 म्हणजे आपलं पोल त्यांना फ्री दिले. कृषी विभागाने त्या ठिकाणी मुफ्त बियाणं दिली अशा पद्धतीने, आणि नरेगामधनं आपण त्यांना विहीर खोदून दिली असं. आणि अशा पद्धतीने आपण त्या खऱ्या अर्थाने तो बांधव आहे तो मुख्य प्रवाहात आला पाहिजे. आणि मला सांगताना अभिमान वाटतं की त्यावेळेचे जे कलेक्टर होते आपले जराळ साहेब, तो खरंच म्हणजे त्याला म्हणजे एक जरी आपली शासकीय जरी नोकरी असली तरी दुसरं कुठेतरी आपली एक सामाजिक बांधिलकी आहे, सामाजिक दायित्व आहे. आणि म्हणून तो माणूस सुट्टी जरी असली तरी त्या ठिकाणी जव्हार मोखाडा विक्रमगडमध्ये जायचं, तिथल्या त्या लोकांना मदत करायचं. आणि त्यांनी एक मोगरा लागवड केली होती बरं का, परंतु त्याला निधी मिळत नव्हता. 2 वर्षापर्यंत प्रयत्न केले कलेक्टर असूनसुद्धा, पण त्यांना निधी काय मिळत नव्हता. शेवटी त्यांनी मला सांगितलं, मी त्यांना इमिजिएटली आयुक्तांना आपलं सेक्रेटरीला सांगून निधी उपलब्ध करून दिला. नंतर ते बघून आपण त्या ठिकाणी अनेक अशा आदिवासींना ज्यांची स्वतःची जमीन आहे, जी आपले वन हक्क पट्टेधारक आहे, आणि अशा ठिकाणी आपण जव्हार मोखाडा आणि विक्रमगडमध्ये, आता जव्हारमध्ये तुम्हाला सांगतो की पाण्याचं अत्यंत दुर्भिक्ष असताना जव्हारमध्ये आपण हळद पिकवू शकतो हे कोणी विचार करणार नाही. पण त्या ठिकाणी आपण हळदीची लागवड त्या ठिकाणी 110 शेतकऱ्यांच्या त्यांना आपण मदत केली. आणि TDC बँकेने सुद्धा त्यांना 1 लाख रुपये कर्ज दिले. आदिवासी विकासकडनं आपला निधी उपलब्ध करून दिला. आणि खऱ्या अर्थाने मला सांगताना अभिमान वाटतं की धोडी नावाचा एक आमचा विक्रमगडमधला शेतकरी, त्याने 5 एकरमध्ये मोगरा लावला. कधी आयुष्यामध्ये त्याने लाख रुपये बघितले नसेल, परंतु जेव्हा त्याची बॅलन्स शीट बघितली तेव्हा त्या ठिकाणी 10 लाख रुपयाचे त्याचे उत्पन्न द्यायला जाईल. अरे, आणि त्याची इतकं घर सुंदर. अरे म्हटलं यार, मी मंत्री असून माझ्याकडे अजून पालघरमध्ये म्हटलं पहिला मंत्री असेल की त्याच्याकडे राहायला घर नाही म्हटलं, असं म्हणजे भाड्याच्या खोलीत राहतो म्हटलं तुझ्याकडे मला राहायला यावं लागलं. म्हणजे सहज मजाकमध्ये सांगण्याचं तात्पर्य असं की आदिवासी म्हणजे काही इच्छाशक्ती जर असेल तर या ठिकाणी खऱ्या अर्थाने त्या समाजाचा प्रश्न सोडवायचे असेल, कारण आदिवासींमध्ये कुपोषणासारखा मोठा शाप आहे. आणि हा शाप कशा पद्धतीने कमी करता येईल, या कुपोषणाच्या दुष्टचक्रातून आदिवासी बांधवाला कशा पद्धतीने बाहेर काढता येईल, यासाठी प्रयत्न करणं खूप गरजेचं होतं. आणि शासकीय आश्रमशाळेची अवस्था आपण नेहमी आता बघतो आहोत, अत्यंत वाईट अवस्था आहे. पण तरी अशाही प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्या आश्रमशाळा कशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी एक
म्हणजे स्वतःच्या मालकीची इमारती कशा राहतील, म्हणून मी मंत्री असताना मी सगळ्यात जास्त त्याच्यावर कॉन्सन्ट्रेशन केलं. 140 आश्रमशाळांना आपण जागा उपलब्ध करून दिली. बऱ्याच आश्रमशाळा आता प्रगतीपथावर आहे. आता सरकार बदललं म्हणून आता काय माहिती आहे का, आता इमारती आम्ही मंजूर केल्या, सगळी म्हणजे आराखडा आम्ही मंजूर केला, परंतु आता उद्घाटन दुसरं करतं. ते स्वाभाविक आहे की सत्ता बदलते तर ते होणं स्वाभाविक आहे. परंतु या आधी, कारण ज्या ठिकाणची व्यवस्था, ज्या ठिकाणी तो विद्यार्थी राहतो तिथलं वातावरण जर स्वच्छ नसेल, त्याचं मनसुद्धा स्वच्छ राहणार नाही आणि तो चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकणार नाही. आणि म्हणून शहरामध्ये जशा शाळा आहेत तशा प्रकारची इमारती का असू नये, आणि म्हणून आपण त्याला टॉप प्रायोरिटी दिली. सांगताना अभिमान वाटतो. 140 पैकी जवळजवळ म्हणजे त्या ठिकाणी 70 ते 80% इमारतींचे काम पूर्ण होत आलेलं आहे. पण अजूनही पुढे आपल्याला जायचं आहे. अजूनही आश्रमशाळेमध्ये पाहिजे तशी व्यवस्था म्हणजे अजूनही वाईट अवस्थेमध्ये आहे. आणि सध्याच्या सरकारचं सुद्धा इच्छाशक्ती असणं गरजेचं आहे. केवळ नुसतं काय की अच्छे दिन सांगून ते होणार नाही, तर ते अच्छे दिन प्रत्यक्ष कृतीत आणणं खूप महत्त्वाचं आहे. आणि त्या दृष्टिकोनात अशा पद्धतीने मी काम करत आलो. आज माझ्याकडे भारत पेट्रोलियमची छोटीशी गॅस एजन्सी आहे आणि त्या गॅस एजन्सीच्या माध्यमातून मला जे काही उत्पन्न मिळतं त्याचं 40 ते 50% उत्पन्न मी त्या समाजसेवेमध्ये घालवत होतो आणि आजही तेच चालू आहे. आणि म्हणून या ठिकाणी एक 80% आपलं समाजकारण आणि 20% राजकारण, अशा पद्धतीने एक उपेक्षित जो घटक आहे, मग ते कुठल्या जातीचा असेल, धर्माचा असेल, पंथाचा असेल, याचा कधी विचार न करता एक सामाजिक दायित्व म्हणून आपण त्या ठिकाणी मी काम करण्याचा प्रामाणिकपणे मी प्रयत्न केलेला आहे. आणि मला आशा आहे शेवटी एक म्हणजे कुठलेही आपलं याची म्हणजे फळं तर मिळतच असतं, परंतु फळाचीही खूप म्हणजे अपेक्षा न करता त्या ठिकाणी आपण एक काम करत राहणं. शेवटी मला एखाद्याचं चांगलं काम झालं, एखाद्याचं कुटुंब जर चांगलं उभं राहिलं, त्याला जर आपण पुढे नेण्याचं काम केलं तर निश्चितच एक मनामध्ये एक वेगळं एक आनंद होतो. बरेच मुलं सांगतात, साहेब तुमच्यामुळे आम्ही नोकरीला लागलो. हे जेव्हा माझ्या उपरोक्ष जेव्हा कुठेतरी भेट झाली तेव्हा सांगतात, तेव्हा निश्चितच एक मनामध्ये एक वेगळा म्हणजे आनंद निर्माण होतो. आणि शेवटी कुठेही गेलं, कुठल्याही क्षेत्रामध्ये राहिलं तर आपल्याला फक्त एक समोरचं बघण्याचा दृष्टिकोन जर आपल्याला चांगला असेल तर निश्चितच सगळ्या गोष्टी आपल्याला चांगल्या दिसतात आणि त्याप्रमाणे आपण चांगल्या प्रकारे भविष्यकाळात सुद्धा काम करण्याचा प्रयत्न करू. आपण संपूर्ण प्रवास फार पारदर्शकपणे मांडला आणि फार म्हणजे विचारण्यासारखं काही ठेवलं नसलं तरी एक जिज्ञासा आणि उत्सुकता म्हणून प्रश्न पुन्हा आपल्याला विचारतो. तुम्ही काँग्रेस पक्षामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये गेलात, अशा काळामध्ये गेलात की ज्यावेळेस काँग्रेसचा पारंपरिक मतदार जो आहे, दलित आदिवासी असेल, हा पारंपरिक मतदार काँग्रेसकडून बाजूला होत असताना अशा काळात तुम्ही काँग्रेसमध्ये गेलात आणि आदिवासी तरुणांना आणि आदिवासी समाजाला काँग्रेसकडे तुम्ही आकर्षितच करून ठेवलं नाही, तर त्यांना तिथं एक मतदार म्हणून ती मतदार बँक जी आहे पारंपरिक, ती सुरक्षित ठेवली. आता तुम्ही म्हणतात की व्यक्ती म्हणून काम करणं, तुमची बांधिलकी समाजाशी असल्यामुळे तुम्ही व्यक्ती म्हणून ते सगळी कामं केली, पण पक्षी पातळीवर ही बांधिलकी आदिवासी समाजाशी व्यक्त करताना काँग्रेसची आज काय नेमकी धोरण आहे? खरं म्हणजे 1972-73 साली जर कदाचित स्वर्गीय इंदिराजींचा दृष्टिकोन आदिवासी बांधवांकडे बघण्याचा दृष्टिकोन जर सकारात्मक नसता राहिला तर कदाचित आदिवासी बांधव हा म्हणजे अजूनही म्हणजे त्या शैक्षणिकदृष्ट्या पुढे आला नसतो. पण आश्रमशाळेची समूह संकल्पना त्यावेळेच्या म्हणजे आपलं पंतप्रधान इंदिराजींनी जी काही म्हणजे दऱ्याखोऱ्याती राहणाऱ्या बांधवांना कशा मुख्य प्रवाहात आलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी जी मांडणी केली, समाजकल्याण विभागाच्या माध्यमातून 82पर्यंत समाजकल्याण आणि आदिवासी विकास एकत्र राहिले. त्यानंतर खऱ्या अर्थाने आदिवासी बांधव, कारण आपला दलित बांधव हा म्हणजे बऱ्यापैकी शहरात राहत असल्यामुळे एक चांगली एक सुशिक्षित म्हणजे मोठ्या प्रमाणावर आहे आणि ॲक्टिव्ह असल्यामुळे त्या ठिकाणी समाजकल्याण विभाग एकत्र असल्यामुळे आदिवासी विकास आणि समाजकल्याण यांचा म्हणजे जो निधी जो होता एकत्रपणे असल्यामुळे त्याचा जास्तीत जास्त लाभ आपली दलित म्हणजे आपल्या बांधवांपैकी जो तरुण वर्ग असेल किंवा इतर आपलं अशिक्षित समाजकारण असेल, परंतु त्याला बरं चांगलं काय आणि वाईट काय याविषयी चांगलं आकलन असल्यामुळे त्याच्या बऱ्यापैकी त्याने फायदा घेतला. आणि आदिवासी बांधव हा जंगलातच राहिला असल्यामुळे काय माहिती आहे की त्याला त्याचं ते ज्याला आपण आयसोलेटेड म्हणतो म्हणजे बरं का, की त्याचं फारसं म्हणजे अधिकाऱ्यांशी जवळीक नसते. म्हणजे आता मी जरी मंत्री होतो तरीसुद्धा कसं मुख्यमंत्र्यांना जर भेटायला गेलो बरं का, की बाकीचे मंत्री फटाफट पुढे जायचे, सह्या करून निघून जायचे. मी चिठ्ठी द्यायचो, मुख्यमंत्र्याला वाटायचे की नाही की हा
राज्यमंत्री बरं का जवळजवळ 2.5 तासापासून थांबलेला आहे. मग त्याचा फायदा पण व्हायचा की उलट मला जास्त वेळ मिळायचा. म्हणजे सांगण्यात आलं की आदिवासी माणूस हा एक त्याच्या स्वभावामध्ये शाय आहे, म्हणजे त्याला काय म्हणतो आपण लाजाळूपणा आहे आणि असं. त्याच्यामुळे काय झालं की त्याचा बेनिफिट त्याने जसं घ्यायला पाहिजे तसं घेतल्यानंतर, परंतु कालांतराने 82 नंतर जेव्हा आदिवासी आणि समाजकल्याण विभाग वेगळा झाला त्यावेळेस मात्र काय माहिती आहे का, खऱ्या अर्थाने हे काँग्रेसचंच एक मोठं धरण आहे. आज काँग्रेस पक्षाने जर आदिवासी बांधवांकडे शैक्षणिकदृष्ट्या किंवा सामाजिकदृष्ट्या किंवा आर्थिकदृष्ट्या जर समजा या ज्या काही अनेक सवलती ते जर राबवल्या नसतात तर कदाचित आमच्यासारखे मंडळीसुद्धा त्या ठिकाणी आश्रमशाळेत शिकू शकलो नसतोच. आणि म्हणून या ठिकाणी कोणी काही जरी सांगितलं, ही जी देण आहे ही देण ही काँग्रेस पक्षाची आहे. आणि म्हणून आम्ही नेहमी सांगतो की मी मगाशी बोललो की मी तर विद्यार्थी जसे तर आम्ही काँग्रेसच्या विरोधात खूप आवाज उठवला, कारण काँग्रेसची आमची काही धोरणं होती ती आम्हाला पटत नव्हती. कारण काय की जी आमची जुनी मंडळी होती त्यांनाच त्या ठिकाणी प्रायोरिटी दिली द्यायची. वर्षानुवर्ष तेच आमदार, तेच खासदार, तेच मंत्री. मग आम्हालासुद्धा तरुणांना, प्रत्येकाला तरुणाला वाटतं की नाही अरे यांनीच का ठेका घेतला आहे का. आणि म्हणून त्यावेळेस मात्र नंतर काँग्रेसने पॉलिसी बदलली, त्यांनी युवकांना त्यांनी प्रायोरिटी दिली. आणि म्हणून आमचं एक दायित्व आहे की काही जरी झालं तरी एक दगडापेक्षा वीट मऊ. विरोधी पक्ष काय म्हणजे एक 95चं वगैरे जर सोडलं आणि आत्ताचं जर सोडलं बरं का, अटल बिहारी वाजपेयी त्यावेळेस म्हणजे 91 ते 95चा तो भाग सोडला आणि आताचं सोडलं तर मला वाटतं विरोधी पक्षाची सत्ता नव्हती. म्हणून जे काय झालेलं आहे आज प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये असेल, आज मोबाईल वगैरे जे बघतो आहोत, स्वर्गीय राजीव गांधींच्या यांनी जे काय जगाला एक वेगळ्या म्हणजे आपला भारताला एक पुढे नेण्याचं जे काही हे केलं, म्हणजे आपलं इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून एक कॉम्प्युटर युगाकडे नेण्याचे त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केला. आणि शेवटी जो काय प्रगती झाली बरं का ती काँग्रेसमुळे झाली. आणि म्हणून त्या ठिकाणी आमचंसुद्धा कर्तव्य आहे की त्या ठिकाणी तो पक्ष म्हणजे एक काँग्रेस पक्षाचं बरोबर त्या ठिकाणी स्वतः वैयक्तिकसुद्धा आपण त्या ठिकाणी जे काय शक्य होईल बरं का, मी तर वैयक्तिक म्हणून सामाजिक म्हणून आपलं काम आहेतच, परंतु राजेंद्र गावित आणि काँग्रेस ही दोन संकल्पनेतून आपण त्या ठिकाणी तरुण असेल, कुठल्या जाती धर्माचा असेल, कुठल्या पक्षाचा असेल, मी तुम्हाला सांगितलं की ब्रिज असेल, पाणी असेल, वीज असेल, एवढी मोठमोठी म्हणजे त्या ठिकाणी आता वाडा पोखरम पाणी पुरवठा पालघरमध्ये म्हणजे 43 कोटी, पालघर शहराची जवळजवळ 38 कोटी योजना, त्या ठिकाणी आपला केळवा माहीमची पाणी पुरवठा योजना आहे तीसुद्धा जवळजवळ 36 कोटी. अशा प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाण्याचे दुर्भिक्ष्य असेल, त्या ठिकाणी दुष्काळासारखी सदृश परिस्थिती असेल, परंतु या ठिकाणी मात्र पालघरमध्ये 2050पर्यंत पाण्याची टंचाई होणार नाही अशा पद्धतीने ते आपण प्लॅनिंग केलं. आणि शेवटी एक पालघर म्हणजे खऱ्या अर्थाने या आदिवासी बांधवांचे विकास करायचे असेल तर ठाणे जिल्हा हा आशिया खंडातला सगळ्यात मोठा जिल्हा, मुंबईनंतर सगळ्यात मोठी लोकसंख्या असलेला जिल्हा. आणि म्हणून याचं एकटा कलेक्टर आणि SP ते काम बघू शकणार नाही, म्हणून याचे विभाजन होणं खूप गरजेचं होतं. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं मी जे माझ्या म्हणजे राज्यमंत्रीच्या कालावधीत जे काम केलं असेल तर या ठाणे जिल्ह्याचं विभाजन करून पालघर जिल्ह्याच्या नवीन जिल्ह्याची निर्मिती. आज सांगताना अभिमान वाटतं की जिथे जिल्ह्याचे ठिकाण झाल्यामुळे अनेक कामं ही त्या ठिकाणी कलेक्टर आणि SPच्या माध्यमातून, COच्या माध्यमातून होतात. तर ठाण्याला आदिवासी माणूस जव्हारचा किंवा तलासरीचा किंवा कासाराचा आदिवासी माणूस त्या ठिकाणी येऊ शकणार नाही. आणि फक्त एक जरी मी आदिवासी समाजाचं जरी असलं तरी आदिवासी समाजाचं असं मर्यादित न राहता त्या मतदारसंघातली राहणारी व्यक्ती आणि मंत्री म्हणून जेव्हा काम करताना त्या राज्यात राहणारी व्यक्ती कुठल्या जातीची, धर्माची, पक्ष हे न बघता एक माणुसकीच्या दृष्टिकोनातून ती व्यक्ती अडचणीत आहे, व्यक्ती असेल, पुरुष असो, आपलं स्त्री असो, पुरुष असो किंवा विद्यार्थी असो, विद्यार्थिनी असो, अन्य उपेक्षित घटक असो, त्याच्यासाठी काम करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. आपण एक साक्षी आहात. म्हणजे ठाणे जिल्ह्याच्या डहाणू पालघरपासून आदिवासी पट्टा सुरू होतो थेट झारखंडपर्यंत तो स्वायत्त आदिवासी राज्याच्या रॅल्यांमध्ये आपण सहभागी झाला. स्वायत्त आदिवासी राज्य जर झालं असतं तर आदिवासींचा स्वतंत्र विकास स्वतःच्या हाताने एक मॉडेल म्हणून कसा करता येतो हा त्याच्या मागचा एक प्रयोग होता, ही मागणी आहे, ही एक बाब. आणि दुसरी की आदिवासींच्या ज्या जमिनी अतिक्रमित वन जमिनी आहेत त्याचा सातबाऱ्यामध्ये रूपांतर होणं, हे दोन मुख्य प्रश्न आदिवासी समाजात आजही भेटतात. याबद्दल काँग्रेसची आजची भूमिका काय किंवा या संदर्भात आपण नेमकं काय? हे बघा की आदिवासी स्वायत्त राज्य व्हावं ही आदिवासी संघटनाची आमचीसुद्धा प्रामाणिक मागणी आहे. कारण स्वायत्त जर असेल तर त्याला त्या ठिकाणी इतर सरकारसुद्धा फारसं त्याच्या लुडबुड करत नाही. हमारा गाव हमारा देश
आणि या ठिकाणी या संकल्पनेतून खऱ्या अर्थाने आदिवासी बांधव म्हणजे त्या ठिकाणी त्याचं असलेल्या जंगलावरती असलेला हक्क, त्या भागात राहणार त्याच्यावरती त्याचे जे एक रॉयल्टीच्या माध्यमातून असलेलं स्वामित्व, अशा प्रकारे तो एक त्याला जर स्वतंत्र त्या ठिकाणी जर स्वायत्त मिळाल्यानंतर निश्चितच त्या ठिकाणी त्या समाजाची चांगली प्रगती होते. लहान लहान राज्य झालं तर निश्चितच चांगली त्या ठिकाणी प्रगती. जसं आपलं ठाणे आणि पालघरच्या जिल्ह्याचे विभाजन झालं तर आता त्या जिल्ह्यावरती चांगल्या प्रकारे कंट्रोलिंग हा कलेक्टर आणि SP करू शकतो. परंतु या ठिकाणी शेवटी घटना ही सार्वभौम सर्वश्रेष्ठ आहे. घटनेमध्ये ज्या पद्धतीने असेल बरं का की त्याप्रमाणे त्या घटनेचा आपण त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली आणि त्या घटनेमध्ये जे काही नमूद असतील त्याच्या नीतीचा आपण त्या ठिकाणी आपण आदर केला पाहिजे. असं दुसरं जे मगाशी आपण म्हटलं की वनहक्क पट्टे जे आहे बरं का त्यांची नावं सागबारा उतारामध्ये त्यांची नावं पाहिजे, ही वस्तुस्थिती आहे. आता बघा तुम्हाला सांगतो की एखाद्या व्यक्तीकडे कसं असतं माहिती आहे का की एखाद्या व्यक्तीकडे त्याच्याकडे 50 आर असेल म्हणजे 50 गुंठे असेल, ती जमीन बरं का आणि म्हणजे त्याच्याकडे 5 एकर जागा त्याच्या ताब्यात आहे, म्हणजे पोझिशन 5 एकर आहे, परंतु त्याला मिळते फक्त 50 आर. त्याच्याकडे 2 एकर जागा आहे परंतु त्याला मिळते फक्त 20 गुंठे जागा. असं आणि अशा जागामध्ये काय माहिती आहे का की आता वन विभागसुद्धा हुशार आहे की आदिवासींमध्ये कसं भांडणं लावायची. आता माझ्या नावाने जर समजा काय माहिती आहे की एखादी मला म्हणजे 50 आर जमीन मिळाली, तीच जमीन तो दुसरा आदिवासी त्या भागामध्ये कसतो आहे. म्हणजे मी जेव्हा ते जमीन कसायला जाईन, ताब्यात घ्यायला जाईन, तेव्हा त्याची आणि त्या आमच्या दोघांच्या आदिवासींमध्ये मारामारी होईल, एकमेकांचे डोकं फोडेल. आणि आदिवासी बांधव अशिक्षित असल्यामुळे त्याला बऱ्याचदा मी कुऱ्हाड आणि काय म्हणतो आपण दांडा याच्या मारल्यानंतर काय परिणाम होईल ही त्याच्याविषयी त्याला काही म्हणजे आपलं फारसं काय हे नसतं. आणि म्हणून अशा पद्धतीने ही जी ह्या ज्या प्रकारचं जे काय म्हणजे जमिनी दिल्या खऱ्या, कायदाही खूप चांगला आहे, त्याची योग्य प्रकारे अंमलबजावणी झाली पाहिजे. परंतु माझं म्हणजे बरं का की मी मंत्री असतानासुद्धा त्या ठिकाणी आम्ही 31,000 म्हणजे प्रकरण केवळ ठाणे जिल्ह्यामध्ये बरं का आणि 3 लाखच्या आसपास पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण त्या जमिनी आपण सामुदायिक असतील किंवा त्या ठिकाणी स्वतंत्रपणे असे वैयक्तिक स्वरूपात असतील आणि त्या जमिनी म्हणजे काय ठिकाणी आज काय करता आहे की इतर हक्कामध्ये त्यांची नावं टाकली जात आहेत वन हक्क पट्टे म्हणून, ते चुकीचं आहे. आणि त्यांची नावं ही एक मूळ मालक म्हणून त्या ठिकाणी सागबारा उतरते त्याची नावं लावली पाहिजे, ही आम्ही मागणी कंटिन्यू म्हणजे रेटलेली आहे. आणि काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी आता अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधींनीसुद्धा तशी संकल्पना मांडली की वन हक्काच्या बाबतीत ते खूप संवेदनशील आहे. आणि माझीसुद्धा वैयक्तिक राहुल गांधींशी या वन हक्क पट्ट्याच्या बाबतीत 2 वेळा दिल्लीला बैठका झाल्या आणि सागबारा उतारामध्ये त्याची नावं आली पाहिजे. इतर हक्कात आली तर मग त्याला काय अर्थ नाही. आणि शेवटी मग महाराष्ट्र शासन आणि इतर हक्क मग ते कधीही ते आदिवासीला हटवू शकतात. आणि म्हणून आपली मागणी आहे की त्याने ॲक्च्युअल तो कसत असलेली जमीन त्याला मिळाली पाहिजे आणि सागबारा उतारा त्याच्या नावाने झाला पाहिजे. यासाठी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी लढा देतो आहे. आपल्याला वेळ फार कमी, तरी एक शेवटचा प्रश्न विचारतो की आदिवासी समाज जो आहे हा धर्मपूर्व संस्कृतीचा समाज आहे. आदिवासींची शुद्ध संस्कृती टिकवणं हे एक आता आव्हान झालं आहे. कारण 7 राज्यात पूर्वांचलाच्या 7 राज्यांपासून तर संपूर्ण भारतातल्या आदिवासींमध्ये धर्माचा शिरकाव करणारी प्रक्रिया फार वेग घेते आहे. याविषयी आपण काय म्हणाल की ही धर्माचा शिरकाव होऊ देणं एक चांगली बाब आहे की तिला थांबवणं आणि आदिवासी संस्कृती शुद्ध राखणं याला आपण महत्त्व द्याल? आज आपण इतर समाजातली धर्माच्या बाबतीत किंवा संस्कृतीच्या बाबतीत जर विचार केला, आदिवासी संस्कृती ही जगात सगळ्यात श्रेष्ठ आहे. कारण ती निसर्गापासून, कारण आदिवासी हा निसर्गाला देव मानणारा आहे. आज आपण एक विचार करा की हिंदू धर्म असेल, मुस्लिम धर्म असेल, ख्रिश्चन असेल, जैन असेल किंवा बौद्ध असेल, जो असेल, त्यांच्या धर्मामध्ये म्हणजे अशा पद्धतीने की ते निसर्गाला मानणारे नाही, ते एखादे व्यक्ती स्वरूप असेल, व्यक्तीला मानणारे म्हणून धर्म, त्याच्यातून धर्म स्थापन झाले, त्याच्या माध्यमातून ते सांस्कृतिक मूल्यांची ते जपणूक करतात. आदिवासी बांधव हा खरं म्हणजे हा निसर्गाला मानणारा आहे, हवेला मानणार आहे, झाडाला देव मानणार आहे, पाण्याला देव मानणार आहे, सूर्याला देव मानणार आहे, जमिनीला म्हणजे आपली जमिनी ही आपली भूमी देव म्हणजे माता आहे. आणि हे जर समजा हवा नसेल तर माणूस जगू शकणार नाही, जमीन नसेल बरं का माणूस त्याच्यावर चालू शकणार नाही, पाणी नसेल तर पाण्या वाचून आपण जगू शकणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी खऱ्या अर्थाला निसर्गपूजक हा आदिवासी बांधव आहे. आणि म्हणून त्याची सांस्कृतिक मूल्य खूप श्रेष्ठ आहे. आदिवासी समाजामध्ये भीक मागणारा तुम्हाला कधी आढळणार नाही. खूप क्वचित काही ठिकाणी जर खूप वाईट परिस्थिती असेल ते मला
इतर समाजात आपल्याला भीक मागणाऱ्या मोठ्या संख्येवर असते. आणि म्हणून या ठिकाणी आले सगळ्यात महत्त्वाचे आदिवासीमध्ये माझं स्वतःचं लग्न झालं. मी माझ्या बायकोला म्हणजे आम्ही लग्न करताना आम्ही तिथे सासरवाडीला म्हणजे बरं का त्याला आम्ही 1,500 रुपये त्यावेळेस आम्ही दिले बरं का. म्हणजे काय माहिती आहे की आता काय माहिती आहे का की म्हणजे मुलाला हुंडा दिला जातो असं बरं का. आणि प्रत्येक स्वाभाविक आहे की ती जी हुंडा सिस्टीम इतर समाजात आदिवासीमध्ये नाही. असं भीक मागण्याची पद्धत नाही. आज आदिवासी माणसाने जर चुकून त्याच्याकडनं जर खून झाला बरं का तर त्या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तो स्पष्टपणे सांगेल की माझ्याकडनं ही कृत्य घडलं असं. आता तो माणूस सहज म्हणजे अनवधाने त्याच्याकडनं खून झाला तरी तो सांगतो की माझा म्हणजे मी खून केला. तुमची आमच्यासारखी मंडळी असेल बरं का. आता मी सुशिक्षित झालो, मला माहिती आहे की ह्या एखाद्याचं चुकून हात लागला खाली पडला मला तर 302 कलमाचा काय परिणाम होते तुम्हाला मला चांगली कल्पना आहे. पण तो आदिवासी माणूस हे प्रामाणिकपणे हे एक्सेप्ट करतो. म्हणजे त्याच्यात सत्यता आहे, प्रामाणिकपणा आहे. आणि म्हणून आदिवासींची संस्कृती ही इतर समाजापेक्षा निश्चितच श्रेष्ठ आहे असं मी म्हणेन. आता मोठ्या प्रमाणावर आदिवासी औरंगजेबच्या काळामध्ये सुद्धा जळगावकडे किंवा याच्याकडे धुळ्याकडे मोठ्या प्रमाणावर आदिवासींनी धर्मांतर केलं, मुस्लिम झाले. तडवी असतील किंवा खान वगैरे असं बरेच म्हणजे नावं आहेत. आणि नवापूर तालुक्यात असेल किंवा इतर पूर्ण भारतामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी आदिवासी ख्रिश्चन धर्माचा म्हणजे त्या ठिकाणी म्हणजे धर्मांतर करत आहेत. आणि खरं म्हणजे आदिवासींची म्हणजे आपलं काय माहिती आहे की आदिवासी म्हणजे बांधव हा जरा हिंदूमध्ये हिंदू धर्म हिंदू याच्यातले काही RSS वगैरे BJP वाले म्हणते की आदिवासी हा हिंदू आहे. पण आदिवासी हा हिंदू नाही आहे म्हणजे असं बरं का. त्याची संस्कृतीच वेगळी आहे म्हणजे असं, त्याची सांस्कृतिक मूल्यच वेगळी आहे म्हणजे असं. आणि म्हणून आदिवासी हा मुळाचा म्हणजे तो आपला निसर्गावरती प्रेम करणारा, निसर्गाला मानणारा देव म्हणजे माणुसकी हाच त्याचा म्हणजे काय मानवता हाच त्याचा खरा धर्म आहे. आणि म्हणून आदिवासींची सांस्कृतिक मूल्ये त्यांची जपणूक करणं खूप गरजेचं आहे. पण दुर्दैवाने त्या ठिकाणी ख्रिश्चन धर्मामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रलोभने दाखवली जातात. ज्या पद्धतीने प्रचार केला जातं की आता हजारो आदिवासीसुद्धा ख्रिश्चन होत आहेत. हजारो आदिवासी जे मूळच्या संस्कृतीपासून ते हिंदू संस्कृतीच्या त्या ठिकाणी अवलंब करत आहेत. हजारो लाखोच्या गणतीने आदिवासी काही म्हणजे मुस्लिम लोकंसुद्धा त्यांना एक आपलं आमिष दाखवून त्यांना धर्मांतर करत आहेत. इतर याचेसुद्धा त्या ठिकाणी करत आहेत. आणि म्हणून हे सांस्कृतिक मूल्य या ठिकाणी जपणूक होणं, त्यांचे रीतिरिवाज असेल, चालीरीती असेल बरं का की त्यांच्या पिढ्याने पिढ्या चालत असलेल्या वाग्देव असेल किंवा काय म्हणतो आपण देवपूजा असेल, हिरवा देव वगैरे अशा अनेक प्रकारे जे काय आहे की देवांची पूजा तो म्हणजे निसर्गाला मानणारा हा. आता नागालासुद्धा तो देव मानतो. कारण काय की तो काय त्याला माहिती आहे की नागाला जर आपलं थोडंसं आपण स्पर्श केला आपल्याकडनं काही चूक झाली तर तो दंश करतो. जसं आपल्याला भीती वाटत तसं त्यालासुद्धा म्हणजे जे सर्प असेल त्यालासुद्धा म्हणजे आपलं भीती वाटते. आणि म्हणून आदिवासी हा एक वाघालासुद्धा अनेक आमच्याकडे आता पालघरमध्ये आता अनेक वाघोबाची आम्ही पूजा करतो असून भिल्लोबाची पूजा करतो. आणि म्हणून आदिवासी हा निसर्ग पूजक आहे. त्याला कुठलाही धर्म नाही बरं का, कुठलाही म्हणजे तो हे नाही. आणि म्हणून काय माहिती आहे की या ठिकाणी या आदिवासी सांस्कृतिक मूल्यांची जपणूक होण्यासाठी जे काही धर्मांतरासाठी जे काही आदिवासींना जे प्रलोभन दाखवतं आहे, लालच दाखवतं आहे, कुठेतरी थांबलं पाहिजे. या ठिकाणी त्यासाठी प्रसार करणं खूप गरजेचं आहे. आदिवासी एकता परिषदेकडे असा काही कार्यक्रम आहे ही शुद्धता राखण्यासाठी? आदिवासी एकता परिषद त्या माध्यमातून आदिवासींचे अनेक हजारो एकर जमीन ज्या आता मुंबई हायवेला लगत ज्या जमिनी आहे त्या ठिकाणी खरं म्हणजे मला सांगताना म्हणजे दुर्दैवाने वाईट वाटतं की मी सुद्धा सत्तेमध्ये होतो. असं माझ्या परीने जे काय शक्य होईल ते मी करण्याचा प्रयत्न केले. परंतु आदिवासींच्या बाजूने कुठलंही शासन हे खंबीरपणे उभं राहत. कारण मुंबईतल्या आदिवासींच्या जमिनी, ठाण्यातल्या आदिवासींच्या जमिनी, हायवे लगतच्या जमिनी ह्या सोन्यापेक्षा जास्त किंमत आहे. आदिवासींची कुळं असलेली नावं, संरक्षित कुळंसुद्धा त्या ठिकाणी तहसीलदारला अधिकार नाही, प्रांताला अधिकार नाही, कलेक्टरला अधिकार, ते परस्पर काढले जातात असं. आणि म्हणून अशा ठिकाणी कसं आहे की खऱ्या अर्थाने या आदिवासींच्या जमिनीच्या संरक्षणासाठी बरं का की जमिनीचा प्रश्न आला मुंबईमध्ये ते सगळं शासनसुद्धा ते बिल्डरांच्या बाजूने राहते. आदिवासींच्या बाजूने महसूल विभागातला अधिकारी उभा राहत नाही, आदिवासींच्या बाजूने पोलीस डिपार्टमेंट उभं राहत नाही, आदिवासींच्या बाजूने त्या ठिकाणी राजकीय क्षेत्रातले पुढारीसुद्धा उभं राहत नाही, प्रसंगी सामाजिक संघटनासुद्धा तशा उभं राहत. परंतु आदिवासी एकता परिषद, काळाराम धोदडेसारखे निस्वार्थी लोक जे अत्यंत प्रामाणिकपणे त्या ठिकाणी काम करतात, वाहरू सोनवणेसारखे नंदुरबार धुळे जिल्ह्यामध्ये काम करत आहेत. आणि अशा प्रकारे अनेक संघटना आदिवासी भागातल्या अत्यंत प्रामाणिकपणे त्या ठिकाणी काम करत आहेत.
आणि आदिवासींच्या जमिनीच्या बाबतीत इतके चांगले कायदे आहे, परंतु या ठिकाणी सरळ सरळ बिल्डर आणि शासकीय अधिकारी ज्या राष्ट्रपतींच्या 1974चा महाराष्ट्र रेस्टोरेशन ऑफ शेड्यूल ट्राईब ॲक्ट जो आहे त्याचं 36 आणि 36ब तर सरळ सरळ त्या ठिकाणी त्याचा भंग केला जातो. आणि म्हणून खऱ्या अर्थाने आदिवासींच्या सामाजिक संघटनांनी सगळ्यांनी एकत्र येणं, त्यांनी लढा देणं आणि त्या समाजाला एक प्रबोधनाच्या माध्यमातून त्याच्यात जागृती निर्माण करणं आणि त्याच्यात एकता निर्माण करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. माननीय राजेंद्र गावित साहेब यांनी आपले संपूर्ण जीवन प्रवास आपल्यासमोर अत्यंत पारदर्शीपणे मांडला. कुठलीही गोष्ट त्यांनी लपवली नाही. जे आदिवासी संस्कृतीचं ते प्रतिनिधित्व करतात त्याचं शुद्ध स्वरूप त्यांच्या या मुलाखतीतून आपल्याला या विचारांमधून प्रकट झालेलं दिसेल. त्यांचा या मुलाखतीचा आणखी काही पुढचा भाग आपल्याला संपादित भविष्यात करता आला तर नक्कीच आपण तो प्रयत्न करू. पण आज त्यांनी जो त्रिवेद मीडिया टीव्हीला वेळ दिला त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करून रजा घेऊया. साहेब नमस्कार. नमस्कार.